नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये। आणि आज आपण आलेला आहे सावळ्या घाट एक्सप्लोर करण्यासाठी। आणि तामिनी घाटातून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला निवेगाव लागतं आणि निवेगावातून पुढे आल्यानंतर आपल्याला एक हॉटेल लागतं जय मल्हार। आणि त्या जय मल्हारच्या हॉटेलच्या डाव्या साईडने आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला एक पराठेवाडी म्हणून एक गाव लागणार आहे। त्या गावाच्या तिथं आपण गाडी पार्क करून तिथून पुढे आपला ट्रेक चालू होतो। त्या ठिकाणी गाडी पार्क करून आपल्याला आता पुढे जायला लागतं आणि पुढे आल्यानंतर एक असं व्हाईट कलरचं घर आहे। तर त्या घराच्या साईडून हा असा कच्चा रोड आहे। त्या कच्च्या रोडने आपल्याला पुढे जायचं आहे आणि थोडंसं पुढे आल्यानंतर असं एक हे रस्ता केलेला आहे, म्हणजे JCBने वगैरे असं खोदून हा रस्ता केला आहे। पण तुम्ही ह्या रस्त्याने न जाता इकडे एक अशी एक छोटीशी पायवाट आहे, तर तुम्हाला त्या पायवाटेने जायचं आहे। कारण हा रस्ता पण तिकडच्या साईडला जातो, पण हा रस्ता थोडासा जास्त चिखल वगैरे आहे, त्यामुळे तुम्ही ह्या साईडच्या रोडनी जावा। कारण इकडचा रस्ता पण व्यवस्थित आहे आणि ते जास्त चिखल वगैरे पण नाही आहे आणि ठिकठिकाणी मार्किंग पण केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला रस्ता चुकायचं काही टेन्शन नाही आहे। वरून थोडंसं खाली आल्यानंतर पुढं आल्यानंतर इथे एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रायव्हेट प्रॉपर्टीचं इथे एक बोर्ड लावलेला आहे आणि तारेचं पण कंपाऊंड केलेलं आहे। आपल्याला त्या कंपाऊंडमधून आतमध्ये जायचं आहे आणि इथं भरपूर असं खोदकाम वगैरे केलेलं आहे। आता पावसामुळे सध्या तर ते बंद आहे आणि त्या तारेच्या कंपाऊंडमधून तुम्ही आतमध्ये आला ना की त्याच्या पुढं तुम्हाला हे असे बॅरिगेड दिसतील। हे बॅरिगेड लावलेलं आहेत। त्या बॅरिगेडच्या एकदम साईडने जो रस्ता आहे त्या रस्त्याने तुम्हाला आतल्या साईडला जायचं आहे। नंतर इकडं अशी दगडं पडलेत आणि इथे एक असं झाड आहे, त्याच्या तिथं पण अशी एक रेबिन बांधलेली आहे पुढं। आणि बरोबर इथून पुढं आल्यानंतर इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे, तर एक असं झाड आहे त्यात आणि त्या झाडाच्या शेजारून पुढं आल्यानंतर अशी मोठी मोठी दगड आहेत तिथं आणि ह्या दगडाच्या साईडने आपल्याला खालच्या साईडला जायचं आहे इकडं आणि इथून खाली उतरायचं आहे। आणि त्या दगडाच्या तिथून खाली उतरत उतरत यायचं आहे असं उतारे आणि इकडे पुढे जायचंय। बघा कसलं खतरनाक आहे, डायरेक्ट उतारे, म्हणजे इथून सटकला की तुम्ही डायरेक्ट जाऊन पडणार दरीत, हे दरीत। अर्ध्या तासाचा ट्रेक केल्यानंतर समोर आपल्याला ह्या 2 पाण्याच्या टाक्या लागतात आणि इथून पुढे आपल्याला रिंग वॉटरफॉलचा एकदम जबरदस्त नजारा बघायला भेटतो। वरती 2 पाण्याच्या टाक्या आहेत, त्या टाक्याच्या शेजारून आपण आता खाली आलोय। इथून पुढे चालू होतं त्या दगडात कोरलेल्या पायऱ्या आणि ते बघा वरतून तिकडून आता असं यायचंय फिरून आपल्याला इकडं आणि इथून आता खाली यायचंय। असं खूप वारं येतं, जोरात वारं येतंय, वारं सुटले। तिथं असं दगड पण ठेवलेलं आहे एक, तिथं रेबिन बांधली आणि त्याच्या शेजारून आपल्याला आता खाली जायचं। चला मग पुढे खाली बघा, व्यवस्थित बघा आणि चला। आणि इथं काय होतंय, इथे एक पाण्याचा झरा आहे वरती आणि त्याचं पाणी येतंय खाली आणि त्याच्यामुळं कंटिन्यू पाणी चालल्यामुळं चढा विषय झालेला आहे। हे बघा, या अशा पायऱ्या आहेत, तर ह्या पायऱ्याने आपल्याला खाली जायचं आहे तिकडं। साईडने थोडासा पायवाट आहे, त्या पायवाटेने पुढे जायचं आहे। इथे एक असं पाण्याचं टाक आहे, हे असं मोठं आहे। तिकडं 2 होत्या छोट्या छोट्या, आता इथं एक मोठं आहे। इथे एक अशा पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या घेऊन परत खाली उतरायचं। ह्या पायऱ्या खूप रिस्की आहेत कारण वरून कंटिन्यू पाणी येत आहे आणि ह्या पाण्यामुळे इथं पायऱ्याला झालं आहे शेवळ आणि त्या शेवळ्यामुळं तुमचा पाय घसरू शकतो, त्यामुळे इथून येताना थोडंसं काळजीपूर्वक खाली उतरा। मी पण आता खाली उतरतो आणि ह्या पायऱ्या उतरल्यानंतर पुढं आहे जंगल। या पायऱ्या बघा कसल्या खतरनाक आहेत, असे बांबूचे झाड आहेत
अशी कमान तयार झाली आहे इथं. आणि इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आणि इथून पुढे आपला जंगलचा ट्रेक चालू होतो. ह्या जंगलातून आपल्याला वाट काढत आता पुढे जायचंय आणि कंटिन्यू खाली पाणी वाहतंय. सगळं असं पाणी वाहतंय खाली. आणि जंगलातून आता हळूहळू पुढे जायचंय. पावसामुळे खूप झाडं वगैरे पडलेत आणि थोडंसं आता कमी झालंय, त्यामुळे व्यवस्थित दिसतंय. खाली बघा कसं एक छोटी नदी तयार झाली, एक कॅनॉल टाईपचं तयार झालं असं. आणि इकडच्या साईडला बघू शकता तुम्ही झाडं किती पडलेत. वाऱ्यामुळं पावसामुळे झाडं पडत आहेत आणि ह्याच्या खालची सगळी माती अशी पाण्याने निघून जाते, त्यामुळं सगळी अशी झाडं वगैरे पडतात. आता इकडं पुढं आलं ना थोडंसं, इकडे एक रोड आहे असा, हा एक रोड आहे आणि इकडच्या साईडला खाली पण एक रोड आहे. तर तिकडे न जाता आपल्याला सरळ जायचं आहे पुढं. तर ह्या रोडने आपल्याला पुढं जायचं. आणि जंगलात येताना ओडोमॉस वगैरे घेऊन या, कारण इथं खूप सारे मच्छर आहेत आणि तुम्ही जर फुल कपडे वगैरे घातलेले नसतील तर खूप चावतात. आणि एवढा पार्ट आपला बॉडीचा ओपन राहतोय, त्याला आम्ही ओडोमॉस लावले, त्यामुळे इथं मच्छर वगैरे चावायचं काय तुम्हाला टेन्शन राहणार नाही. पावसाच्या पाण्याने अशी बघा माती वाहून आली आहे सगळी वरची खाली. आणि तिथून आता आपण थोडीसा चढाई आहे अशी वरती, हा छोटासा डोंगर आहे, तर तुम्हाला वरती जायचं आहे. तिथून डोंगर चढून आल्यानंतर एक पायवाट आहे, त्या पायवाटेने पुढे यायचं आहे. अशा 2 पायवाट आहेत, एक इकडे जाते आणि एक इकडच्या साईडला जाते. तर आपल्याला पुढं आल्यानंतर लेफ्ट साईडला जायचं आहे. थोडंसं असं चिखल वगैरे झालेलं आहे. एक असं झाड आहे आणि त्या झाडाच्या डाव्या साईडने आपल्याला खाली उतरायचं आहे. इथून आपल्याला खाली उतरून त्या खाली तिकडच्या साईडला जायचं आहे आतमध्ये. तर चला आता इथून पुढे जाऊया. हे झाड लक्षात ठेवा. हे बघा झाडं किती पडलेत, सगळी अशी झाडं पडलेत वाऱ्यामुळं आणि पावसामुळं. काय इथं येणाऱ्या लोकांनी उपटून टाकलेत काय माहिती. पण हे बघा कसा कचरा झाला इथं सगळा. एक छोटी नदी तयार झाली, एक कॅनॉल टाईपचं तयार झालं असं. हळू कसं घसरतंय आईच्या गावात. लँडस्लाईड व्हायला लागलं इकडं. पडलं असतं मी लय. आणि फायनली मित्रांनो आपण पोहोचलेला आहे त्या सुळक्याच्या जवळ, जिथून आपल्याला बघायला भेटणार आहे खतरनाक व्ह्यू. And I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. 5 मिनिटाचं अंतर राहिलंय फक्त. या जंगलातून बाहेर पडले की आपण डायरेक्ट त्या सुळक्याच्या तिथं जाऊन पोहोचणार आहे. आणि खूपच भयंकर पाऊस चालू झालाय आणि वारं पण सुटलंय. माझ्याकडे ड्रोन आहे त्यामुळे मी छत्री घेऊन थांबलोय. आता पाऊस जायची वाट बघायला. वाऱ्याने छत्रीची काय अवस्था झाली आहे बघा मित्रांनो. माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता तिकडच्या साईडला आहे रिंग वॉटरफॉल. थोडंसं पुढं आल्यानंतर आहे हा देवकुंड वॉटरफॉल आणि इकडं पुढं आहे बेरा डॅम. आणि या सावळ्या घाटाच्या व्ह्यू पॉईंट तुम्हाला खूप सारे तिकडच्या साईडचे नजारे बघायला भेटतात. हा आहे आपला बेरा डॅम.
आणि इकडं आहे कुंडलिका व्हॅली आणि तो वरच्या साईडला ते डोंगरावरती जे जंगल दिसतंय ते आहे आपलं अंदरमनचं जंगल.